नमस्कार, जय महाराष्ट्र। आज अत्यंत क्लेशदायक अशी गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे मीरा भाईंदरमध्ये महापौर पदाची नियुक्ती, जिथे निवडणुकांच्या वेळी भाजपकडून वारंवार सांगण्यात आलं की महापौर हा मराठीच असणार, महापौर हा मराठीच असणार। तिथे आज त्या मीरा भाईंदरमध्ये महापौर हा परप्रांतीय बसवण्यात आलेला आहे। नरेंद्र मेहता यांनी डिंपल मेहता यांना महापौर पद घरातच बहाल केलेलं आहे। महापौर पदाच्या शर्यतीमध्ये आपल्या मराठी महिला भगिनी देखील होत्या, त्यांना डावलून सोयीस्कररित्या महापौर पद हे डिंपल मेहता यांना देण्यात आलं आहे। म्हणजे तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी अमराठी माणसाला महापौर पद देता। मुंबई ही आमची मराठी माणसाची आहे, मराठी माणसाच्या हक्काची आहे, मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे। आज तुम्ही महापौर पद डिंपल मेहतांना देऊन मराठी माणसाच्या अस्तित्वावरती प्रश्न उपस्थित करत आहात का? मराठी माणसाला चॅलेंज करत आहात का की मराठी माणूस काहीच करू शकत नाही? निवडणुकांच्या काळात ज्या प्रकारे तुम्ही ठोसपणे तुमची भूमिका ठेवली होती की महापौर पद हे मराठी व्यक्तीलाच दिलं जाईल, आज तुम्ही तुमच्या भूमिकेवरून का युटर्न मारलेला आहे ते तुम्ही सांगू शकाल का? मराठी माणसाचा हा लढा थांबणार नाही। मराठी माणूस ह्याच्यासाठी लढा कायम देत राहणार। जो संयुक्त महाराष्ट्रासाठी आमच्या हुतात्म्यांनी लढा दिला, तोच लढा आत्ताचा मराठी माणूस पुन्हा मीरा भाईंदरमध्ये मराठी उमेदवार, मराठी महापौर व्हावा ह्यासाठी लढा देणार।